नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मी जसं मगाशी तुम्हाला बोललो होतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एक नावारूपाला आलेला नवीन श्वान आहे ज्याचं नाव आहे मेस्सी आणि ज्याचे मालक आहेत वैभव भैया शेंडगे, ज्यांचं गाव आहे पारगाव, कराडपासून थोड्याच अंतरावर यांचं गाव आहे. तर आपण आज खास वैभवदांच्या भेटीसाठी आलोय. त्यांचा हा सुपरस्टार डॉग मेस्सी याबद्दल त्यांच्याकडून आपण डिटेल घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्याकडे मेस्सी व्यतिरिक्त आणि कोणते डॉग आहेत की जे नावारूपाला सध्या आलेत त्याबद्दल आपण वैभव दादांबरोबर चर्चा करणार आहोत. तर वैभव दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर आपण आज आलोय तुमच्याकडे, तर तुम्ही मला सांगा पहिल्यांदा तुमच्याबद्दल मला डिटेल्स सांगा पूर्ण. माझं नाव वैभव बबन शेडगे, राहणार पारगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. वैभव भैया या नावाने मी श्वान शहरात परिचित आहे सर्वांना. तुमचा सध्याचा व्हॉट्सअप नंबरवर काय शेअर करू शकता? माझा नंबर आहे 9623964619. सध्या हा व्हॉट्सअप नंबर आहे तुमचा? हा व्हॉट्सअप नंबर आहे. तर दादा मला सांगा तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहे? साधारणतः मला वाटते मला तसं श्वान क्षेत्राची आवड वयाच्या 8 ते 9 वर्षापासून आहे. ज्या वेळेला आपल्याकडं कंट्री ब्रीड होती, जशी कारवान, पश्चिमी, ह्या क्षेत्रात यायचं म्हटलं तर तसं 2010-2011ला पहिल्यांदा आम्ही कारवानचा शेरा नावाचा श्वान घेतला होता. म्हणजे इंडियन ब्रीडपासून तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर मग 2011-12ला ऑफिशियली आम्ही ह्या क्षेत्रात आलो. त्यावेळेला आम्ही जे आपले मशीन मेकर आहेत शिवाजी रणदिवे, त्यांच्याकडून 2012-13ला 26,000 रुपयाला पायल नावाचा एक श्वान घेतला आम्ही सुरुवातीला. फिमेल आणली होती. ती क्रॉस ग्रेहाउंड गटात पडत होती. त्याच्यानंतर तिथून माझी सुरुवात झाली खरं तर ह्या ग्रेहाउंड क्षेत्रात. म्हणजे जवळजवळ आता 7-8 वर्ष तर सहज झाली. 10-11-12 वर्ष झाली असतील. आता सध्या तुमच्या घरी नेमके डॉग किती आहेत सध्या? आता सध्याला आमच्यात मेस्सी आहे, सुपरस्टार डॉग मेस्सी मीटिंगसाठी. हा आमची आझाद एक्सप्रेस जॉल आहे, कस्तुरी आहे, महाराष्ट्र चॅम्पियन बिक्की आहे आणि आपली बिग कसिनो आणि बर्लिनची एक फिमेल आहे. मेस्सीचा आणि बॉब सॅली आणि बाराकोंडाच्या पोटची एक फिमेल आहे इम्पोर्ट. तिच्यावरती मेस्सी मेट केला होता, त्याचा एक बच्चा आहे आणि क्रॉस ग्रेहाउंडची 3 पिल्लं आहेत. म्हणजे एकंदरीत एक 10-12 श्वान सध्या आहेत घरी आहेत, कॅनलवर आहेत तुमच्या? कॅनल आहेत. तर मला सांगा ग्रेहाउंड ठेवण्यामागचं तुमचं म्हणजे नेमका उद्देश काय आहे? ग्रेहाउंडचा उद्देश म्हणजे श्वान क्षेत्रात जर तुम्हाला जर नाव करायचं असेल तर ग्रेहाउंड सारखी जात दुसरी कुठली नाही. श्वान शर्यत खेळायची असेल तर ग्रेहाउंडच तुम्हाला पाळावं लागणार. इतर डॉग त्याच्या तुलनेत बरोबरी करू शकत नाहीत. तरी मला एक सांगा, ताशी किती स्पीड येते ग्रेहाउंडला? ताशी म्हटलं तर तसं मला वाटतंय श्वान साधारणतः 120 ते 140 मीटरचा आपला ट्रॅक असतो. साधारणतः तो ट्रॅक पूर्ण करायला त्याला 6 ते 7 सेकंद लागतात. 6 ते 7 सेकंद म्हणजे ग्रेहाउंडला. म्हणजे मला वाटतंय चित्त्यानंतरचा एक सर्वात फास्ट बीड चित्त्यानंतर म्हटलं तर ग्रेहाउंड. हां, जी आयर्लंड, अमेरिका इथं जास्त पैदास होती ह्याची. तिथून ते ब्रीड पंजाबमध्ये येते आणि पंजाबमधून मग आपण घेऊन येतो. म्हणजे आता स्पेशली महाराष्ट्रात ग्रेहाउंड सध्या जास्त करून रेससाठी फोकस केला तुम्ही? हां, सगळ्यात जास्त ग्रेहाउंड रेससाठीच. बरं. तर मला सांगा आता सध्या आपण ग्राउंडच्या ज्या रेस होतात त्यांचा नेमका फॉर्मॅट काय असतो आपल्या भागात? आपल्या फॉर्मॅट भागात म्हणजे कसं असतं, आपल्या इथं सहसा 12 रेस चालतात. जसं पंजाबमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर नंतर स्टार्ट होतात. ते मार्चमध्ये टेम्परेचर असल्यामुळे ते बंद होतात. आपल्या इथं कसं होतंय, पावसाळ्यात विविध सण असतात, दुर्गादेवी, गणपती उत्सव, तिथून जे स्टार्ट होते आपल्या इथं ग्रेहाउंडची रेस ते पार मार्चपर्यंत जे यात्रा उरूस असतात आपल्याकडे तोपर्यंत राहतात. मी काय म्हणते फॉर्मॅट कसा असतो आपल्या रेसचा? म्हणजे नेमका ट्रॅकची लांबी वगैरे कशी असते? किंवा ट्रॅकची लांबी 120 ते 140 मीटरचा ट्रॅक असतो. त्याला मशीन असते, त्याच्यावरती डमी बांधून ती डमी ओढली जाते आणि साधारणतः एका वेळेस 2 श्वान एका काढणीतून सोडले जातात. त्यासाठी काढणी मेकर असतोय, त्याच्यामार्फत ते श्वान सोडले जातात. बरं, ते काढणीतून श्वान सोडण्या व्यतिरिक्त आणि काही म्हणजे पद्धती आहेत का? आयर्लंड इम्पोर्ट, आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये बॉक्स डर्बी रेस असते. साधारणतः या बॉक्समधून 3 ते 4 श्वान एका वेळी सोडले जातात. यामध्ये नॉकआउट असते की कसं असते? हा, नॉकआउटच असते. म्हणजे जो श्वान हरणार तो त्या राऊंडमधून बाहेर पडतोय, असं जो जिंकेल तो पुढे जाते. आणि अजून एक बाहेर कंट्रीत ग्रास कोर्टवर जी डॉग पळले जातात
ज्याच्या पुढे मला वाटतं साधारणतः जीवन प्राणी सोडले जातात, फोर्सिंग लाईन म्हणतात त्याला, ते एक प्रचलित आहे तिकडं. आता आपल्या सध्या महाराष्ट्रात कोणती पद्धत चालते? आपल्या इथं फक्त ग्रेहाऊंडचीच. आपल्या इथं आता कसं आहे, क्रॉस ग्रेहाऊंड वगैरे ज्या रेस होत्या त्या आता बंद झाल्यात. क्रॉस आणि ओरिजिनल मध्ये स्पीडला फरक पडत असेल ना? भरपूर स्पीडला फरक आहे. ही कंट्री ब्रीड झाली, ही इम्पोर्ट ब्रीड झाली. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण एक व्हिडिओ शूट केला होता सुरेश पाटील आमशीकर यांच्याकडे. तर त्यामध्ये आपण उल्लेख केला होता की क्रॉस ग्राउंड आणि ओरिजिनल ग्राउंड नेमकं काय असते. तर क्रॉसमध्ये सुरुवातीला कारवांच्या फिमेलला ग्राउंड मेट केलं असतं, बरोबर. त्या जनरेशन मध्ये आपण पुढे गेलो, त्यामुळे थोडंफार स्पीडला कमी येत असत. त्यांची इम्युनिटी पॉवर वगैरे जरी चांगली असली तरी पण माझ्या मते थोडं स्पीडला कमी येत. ओरिजिनलला स्पीड जास्त असते. ग्राउंड ते ग्राउंड शेवटी. वैभवदा, ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रात आलात किंवा ज्यावेळेला तुम्ही यामध्ये उतरला त्या नेमकी सुरुवात कशी झाली तुमची? 2010-11 आमच्या इथे एक ऐतिहासिक गाव आहे औंध म्हणून. औंध तिथं शॉनाच्या स्पर्धा भरवलेल्या होत्या. म्हणजे शॉन शर्यतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते भूषण आप्पांचे वडील खैरमोडे अण्णा, त्यांनी ती रेस घेतली होती, आयोजित केली होती. त्यावेळेला आम्ही नुकतंच तिथं बघायला गेलो होतो. ते रेस बघितल्यानंतरच आम्हाला त्या रेसचा आवड निर्माण झाली. ब्रीडमध्ये इंटरेस्ट पण आला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही ते कंट्री ब्रीड पासून सुरुवात केली. जशी मी सांगितलेली तुम्हाला मगाशी पाहिजे. तुम्ही त्याला सुरुवातीला क्रॉस पासून पण तुम्ही सुरुवात? क्रॉस पासूनच सुरुवात केली आम्ही. आता क्रॉस करता करता तुम्ही आता पूर्ण त्यानंतर 2013ला ती पायल घेतल्यानंतर मी 2014ला पंजाबला गेलो. पंजाबला गेल्यानंतर तिथं मी एक सेम असाच ग्राउंडचा डॉग विकत घेतला, ज्याचं नाव ॲप्पी म्हणून होतं. राखाडी पांढऱ्या कलरचा होता. त्याच्यासोबत येताना मी 2 महिन्याची 2 पिल्लं आणली होती. सोना आणि ज्वालाची आई सोना आणि त्याचा मामा बारूद म्हणून. 2014 नंतर पुढे ती ब्रीड माझ्याकडे मोठी होत गेली. त्यांनी भरपूर नाव केलं. त्याच्यानंतर मग तिला मी 2016ची पारगाव डर्बी जेव्हा संजूभाऊनी आयोजित केली होती, ती डर्बी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तिला त्यांनीच आणलेला आयर्लंड इम्पोर्ट कर्मा मीट केला. पारगाव डर्बी मला वाटते महाराष्ट्रातली पहिली सगळ्यात मोठी डर्बी 2016ची. ग्रेहाऊंड क्षेत्रात जर अत्याधुनिक बदल कोणी केला असेल तर आदरणीय संजूभाऊ पवार पारगावले. 2016ला पहिली मोटरसायकल घेतल्यानंतर आता मला वाटतं साधारणतः 30 ते 35 40 तरी मोटरसायकल लागले असते. म्हणजे जे आपण न्यू म्हणतो ना शॉन क्षेत्राची, ती ते खरं तर त्यांनी घातली. पायाभरणी त्यांनी केली. मग त्यावेळेला ती फिमेल मी ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान मेट केली आयर्लंड इम्पोर्ट कर्माकडून. तिच्यापोटी 12 पिल्लं झाली होती. त्यातच जी आमच्या सगळ्यात जी नाव केलं आमच्या दाजींच्याकडे जी फिमेल आहे ती आता आझाद एक्सप्रेस ज्वाला, ती त्याच्या पोटची. तर मला सांगा आता नेमका आपला रेसचा फॉर्मॅट कसा असतो, ट्रॅक वगैरे कसा असतो? ट्रॅकची साधारणतः 120 ते 140 मीटर लांबी असते. आणि आपल्या इथं कसं आहे, भागानुसार ट्रॅकची पद्धत आहे बनवायची. जसं तुम्ही तुमच्या तिकडे कोल्हापूरकडे गेला तर तिथं जे मैदान असतंय ते थोडंसं रफ असतंय. त्यामुळे तिकडले लोक काय करतात, त्याच्यात माती वगैरे टाकून तो ट्रॅक एकदम भुसभुशीत करतात. तरी किती इंच खोल खणलं गेलं पाहिजे किंवा असं काय प्रमाण काय आहे? नाही, असं काय नाही की साधारणतः ट्रेलरनं सुद्धा तुम्ही वरती माती टाकू शकताय. साधारणतः श्वानांच्या इजा होता नाही आणि जास्तीत जास्त त्यांचा पाय थोडा एक 4-5 इंच असा थोडासा आतमध्ये गेला पाहिजे. जास्त पण माती करून उपयोग नाही, त्यांना मसल वगैरे होऊ शकतोय. असा तो फॉर्मॅट आहे. किती लांबी म्हटला? लांबी 120 ते 140 मीटर. 120 ते 140 मीटर. रुंदीचं काय? साधारण रुंदी नाही काय, जसं आपल्याला पाहिजे तसा कम्फर्टेबल. पंजाबमध्ये कसं आहे, शेतातनंच ते ग्राउंडची रेस घेतलेली असते, त्यामुळे विस्तृत असं पटांगण असते. आपल्या इथं थोडंसं कमी असतं. म्हणजे आपल्याला कसं आहे, आपल्या शेतामध्ये ह्याच्या वगैरे माळ रानातच रेस घ्यायला लागते. असं आहे. त्यांची माती आणि आपली मातीमध्ये फरक आहे. नॅचरली तिथं डॉग पळवू शकतात. आपल्या इथं फक्त आपल्याला तो ट्रॅक तयार करून घ्यावा लागतो. मग ते डमीच्या, मी तुम्हाला मागे सांगितलं, डमीच्या साह्यानं, मशीनच्या साह्यानं ते ओढले जातात. काढणी मेकर ते शॉन सोडतो आणि मग गट, सेमी, फायनल असे तो फॉर्मॅट असतो. तर वैभवदा दत्ता, सध्या श्वान शर्यत क्षेत्रात भरपूर मुलं नवीन उतरत आहेत. बरोबर. प्रत्येकाला लगेचच यश मिळावं अशी अपेक्षा असते. तर तुम्हाला या क्षेत्रात कधी यश मिळालं पहिल्यांदा, किंवा तुम्हाला कधी पहिल्यांदा बक्षीस मिळालं, त्यापेक्षा काही आठवणी आहेत का तुमच्याकडून? पहिल्यांदा 2010 ते 11 कंट्रीब्यूट असल्यामुळं आम्हाला म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागली. साधारणतः 2011 मध्ये पहिल्यांदा पायलनं मला वाटतं कोळ्याचं 3 नंबरचं बक्षीस मिळवलं. तदनंतर तोपर्यंत मला वाटतं ते मी पंजाबवरून आणलेला डॉग थोडेसे मोठे होत गेले.
त्यानंतर मला वाटतं 2012-13ला पहिल्यांदा ज्वालाच्या आईनं बच्चे गटात नंबर केला. तिचं सोना नाव तिचं. पहिला बच्चे गट, क्रॉस गट आणि ओरिजिनल असे 3 फॉर्मॅट होते. तर तिनं बच्चे गटात जिथं जिथं तिनं पार्टिसिपेट केलंय तिथं ती कधी हारलीच नाही. म्हणजे पहिला 3 मध्ये ती कायम असायची. तिथून परत ना ती थोडेसे मोठे होत गेल्यानंतर मी परत ना एक आपल्या जगवार आणि काजलच्या पोटी जो बच्चा आता मध्ये खूप पळाला बघा, बॅरल म्हणून, त्याची आई ती आणली होती. ती पण चांगली पळाली. तदनंतर थोडं आम्ही त्यात हुशार होत गेलो. म्हणजे व्यायाम कसा द्यायचा, डाएट कसा द्यायचा, मेहनत किती घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग परत न सोना आणि बारूद मोठे झाल्यानंतर मी मलवडीचं 2014चं बक्षीस 2nd नंबरनं केलं बारूदकडून. त्याच्यानंतर गणेशवाडीचा 3रा नंबर केला. त्याच्यानंतर सोनानं परत महारवडेवाडीत नंबर केला. म्हणजे असे नंबर आम्ही हळूहळू घेत गेलो. ते झाल्यानंतर मी 2018 साली 2017ची चॅम्पियन आमचे मित्र दीपक माने मारवडेवाडीकर यांची फिमेल महाराष्ट्र चॅम्पियन जी सर्वांना परिचित आहे, बिकी घेतली. त्या बिकीनं पण आमच्या इकडे परत इस्लामपूर, औंध, नागठाणे, अजून घरनिकी अशा बऱ्याच ठिकाणी तिनं पहिल्या 10 मध्ये ती राहिली. आणि त्याच्यानंतर मग 2018-19च्या दरम्यान क्रॉस ग्राउंड ज्या वेळेला पळतो त्यावेळेला पण आमचा चिक्या म्हणून चांगला शॉन पळाला. त्याची आई मोना म्हणून पळाली, पायल पळाली. आमच्या इथे सगळ्यात फास्टेस्ट डॉग पळाला तर रॉकी, बुलेट पळाला. 2018-19 जास्त तोपर्यंत सोनाला आम्ही कर्मामेट केल्यानंतर 2019ला ह्यांच्या सानिध्यात ज्वाला निर्माण झाली. त्यांनी मला वाटतं 2019चं पळसगाव 2019-20चं पळसगावचं पहिलं मैदान आम्ही तिच्याकडं पहिल्या नंबरने केलं. तिथून जी आमची ह्या क्षेत्रात म्हणजे सुरुवात झाली ते आम्ही परत मागे वळूनच पाहिलं नाही. आता पण जी यशाची शिखरे गाठायला तुम्हाला भरपूर मेहनत घ्यायला लागली. आणि आता दिवस पण भरपूर गेलेत, मेहनत भरपूर करायला लागले, दिवस भरपूर गेले. आणि जसं जसं तुमचं नॉलेज यातलं वाढेल तसं तुम्ही या यशाच्या शिखरावर. मग नंतर पंजाबमधील काही मित्र ओळखीत झाले, पंजाबला येणं जाणं झालं. ग्रेड कशी असते, A ग्रेडचे शॉन कसे असतात, B ग्रेडचे शॉन कसे असतात. 2016ला परत माझे मित्र अतुल पवार बरोबर माझी ओळख झाली. त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा ग्रुपमध्ये टायगर ग्रुप या नावानं ग्रुप काढला. सचिन शिंदे, मी आणि अतुल यांच्यात. मग त्यावेळेला त्यांनी खास मीटिंगसाठी ॲटम नावाचा शॉन खरेदी केला. साधारणतः 2,30,000च्या दरम्यान. ब्लॅक कलरचा ॲटम जो आता पंजाब सलमान खान यांच्याकडे आहे. त्यानंतर मग ग्रुप निर्माण झाल्यानंतर अतुल पवारांनी काय केलं, अतुल पवार हे शॉनासाठी आर्थिक मदत करू लागले. आर्थिक सोर्स सगळा त्यांचा. सचिन शिंदे यांच्याकडे काम होतं काय की त्यांनी पंजाब राज्यातले किंवा बाहेरचे जे डॉग आहेत A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड त्यांचं सिलेक्शन करायचं. आणि मी जाऊन ते डॉग पंजाबमधून आणायचे. म्हणजे असा तो फॉर्मॅट तयार झाला. त्यानंतर मग सैनिक चित्र आला, आपल्या पाटील साहेबांच्याकडे दिलेला किंग चित्र आला, रुडका एक्सप्रेस आला, लव यू आला, अजून तुम्हाला सांगतो नुकरा आला. आणि म्हणजे नेमकी किती इम्पोर्ट शॉन तुम्ही घेतले? इम्पोर्ट शॉन टायगर ग्रुपच्या माध्यमातून मला वाटतं 8 ते 9 झाली. त्याच्यात सगळ्यात जास्त श्रेय अतुल पवारांचं आहे की त्यांनी जर आर्थिक सोर्स जर निर्माण केला नसता तर एवढे चांगले पंजाबचे शॉन महाराष्ट्रात आले नसते. टायगर ग्रुपमध्ये तरी अपेक्षासारखा सगळा टॉपचा शॉन सध्या आता त्यांच्याजवळ आहे, जो आता सगळ्याला मास्टर शॉन म्हटलं तरी चालू शकतोय महाराष्ट्रात, ज्याची पंजाब राज्यात आणि इथं पण भरपूर शॉन पडते. तुमचं रिझल्ट ओरिएंटेड काम चालू आहे सगळं. हा, आणि सगळे जे डॉग आम्ही जे बी डॉग आम्ही घेऊन आलो ते सगळे डॉग टॉप लाईनचे होते. म्हणजे सुरुवात क्रॉस ब्रीड पासून झाली आमची, पण आता सगळ्यात टॉपच्या लाईन्स आमच्याकडे आहेत. बरोबर. जे नेक्स्ट आता सध्या प्रोड्यूस पण त्यांचं चांगले. आता पंजाब राज्यात आणि इथं अपेक्षा भरपूर रिझल्ट आहे. बरोबर. आणि कंट्रीब्यूट म्हणायला गेलं तर मग मेसीचा आहे. म्हणजे तो गॉड गिफ्टच आहे आम्हाला डॉग. की त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की त्याला सुपरस्टार डॉग म्हणून त्याला संबोधतात सगळे. का तर त्याचं असं आहे की आता मला वाटतं आमचे मित्र आदरणीय अनिकेत डुबल त्यांच्याकडे टॉप क्वालिटीचे डॉग आहेत. सूरज पुजारी आहे त्यांच्याकडे टॉप क्वालिटी. अतुल पवारांच्याकडे आहे.
सर्व मित्रांच्याकडे चांगले टॉपचे डॉग आहेत. बरोबर. तसाच हा मेस्सी कंट्री ब्रीडमध्ये आहे. बरोबर. मग ते ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्याकडे मेट होण्यासाठी आलेली फिमेल सहसा माघारी जात नाही. त्यामुळे त्याला सगळ्यांनी सुपरस्टार डॉग असं संबोधलं. वैभवदादा, सध्या नवीन मुलं किंवा जे नवीन मेंबर या क्षेत्रात उतरतात की नवीन पाऊल टाकतात, त्यांना यातनं पटकन यश मिळण्याची अपेक्षा जास्त असते. तर अशा मुलांना तुम्ही किंवा अशी जी मेंबर आहेत आपली, त्यांना काय नेमकं काय सांगू शकता तुम्ही? माझ्या कारकिर्दीत मला वाटतं असे कितीतरी नवीन नवीन मुलं आहेत की जी मला रोज फोन करतात की आपण शॉन कसा घेतला पाहिजे, कोणती लाईन पाहिजे, त्याला डाईट काय, अजून मेहनत किती. तो आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगत असतो. मला फक्त मुलांना ते सांगायचं आहे की प्रथमतः तुम्ही आधी ग्रेहाऊंडचं नॉलेज घ्या की ग्रेहाऊंड ब्रीड कशी असती, ती सांभाळायची कशी, तिला खानपान कसं लागतं ह्याच्या अगोदर माहिती पाहिजे. कसं असतं, नवीन लोकांनी जर ग्रेहाऊंड शॉन घेतला त्यांना माहिती नसते की बाबा लहानपणी त्याला काय घातलं पाहिजे, त्याची वॅक्सिनेशन डेट किती दिवसानंतर असते, नंतर त्याला कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक असे जे काय औषध आहेत ती कशी द्यायची, हे अगोदर प्रॉपर नॉलेज पाहिजे. त्यानंतरच तुम्ही ग्राउंडमध्ये पडा. आधी माहिती घ्या, रेस पहा, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना विचारा. शॉनचं आता हल्ली कसं झालंय, ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला आम्ही काहींचा आदर्श पुढं ठेवून या क्षेत्रात आलो. जसे खरमुडे अण्णा असतील, शिर्के बापू असतील, दिनकर शेठ असतील, संतोष जाधव असतील, राहुल मंडले असतील, असे काही जणांचा आम्ही आदर्श घेतला. आजी बघितलं त्यांना, ते काय कसे शॉन पळवतात, काय करतात, त्यांच्याशी मैत्री केली. मैत्री केल्यानंतर त्यांनी जे आम्हाला शिकवलं त्यातून आम्ही असं पुढं आलो. पण हल्ली कसं झालंय की तुम्ही एखाद्याला काही सांगितलं, कालांतरानं तो माणूस आपल्यापेक्षाही मोठा होतो, त्याचा आपल्याला गर्व असतोय, पण ते लोक परत काय होतात की ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांना विसरतात. आमच्या कारकिर्दीत आम्ही त्यांना असं कधी विसरलो नाही जे आमच्यापेक्षा मोठे आहेत. या क्षेत्रात असं झालं पाहिजे की तुम्ही मोठे जरी असले एखादा कोण, तर त्याला मोठ्यांचा आदर आणि लहानांचा सन्मानही तुम्ही केलाच पाहिजे. का म्हणतर आज तुमच्याकडे डॉग आहेत, आज तुमचे डॉग पळतील, भविष्यात दुसरा कोण येणार आहे त्याचे चांगले पळतील. शॉनशी तर असं आहे की तुम्हाला तिथं अप अँड डाऊन असतोच. तर आमच्या वेळेला ऋतुराज भैया होते, अकलूजचे मोहिते पाटील भैया होते, खूप चांगली माणसं होती की ज्यांनी त्यावेळेला इम्पोर्टचे डॉग महाराष्ट्रात आणले की खूप किमती देऊन, 3, 3.5, 4 लाख अशा देऊन. त्यांचा आज ते या क्षेत्रात नाहीत, पण आपण म्हणतो ना की माणसाची कीर्ती राहते. त्यांनी जो पाया रचून दिला शॉन शर्यतीला, त्यांचं नाव आजही निघतं. जरी आज ते ह्यातून थोडेशा अलिप्त जरी असले, संजू भाऊ त्यांचं नाव निघतं. अजून भरपूर लोक आहेत अशी की ज्यांचा कालुकाला पळाला. योगेश भाई आहेत, भोसले आहेत आपले, तेजस भोसले. अजून इकडं खाली विशाल भाऊ आहेत माळशिरेचे, शिर्के बापू आहेत इकडं, आदित्य नलवडे आता नवीनमध्ये आहे. म्हणजे भरपूर लोक आहेत. आत्ताच नवीनमध्ये 3-4 वर्षापूर्वी ज्यांचा चांगला शॉन पळाला आपला चोरकाला, ते सचिन वाघमोडे, ते आहेत. अशी चांगली लोक आहेत की ज्यांचा आदर्श तुम्ही घेऊ शकताय. नवीन पिढीनं त्यांना विचारपूस तुम्ही करू शकताय. ते आपले म्हणणं सगळ्यांना सांगत असतात, म्हणजे ते सगळ्यांना कॉपरेट करत असतात. योगेश दादा असतील, असे भरपूर लोक आहेत. डॉक्टर, तुम्हाला काय सांगायचं की मार्गदर्शन घेतलं पाहिजे. सुरुवातीला मार्गदर्शन घेतलं पाहिजे, यापूर्वी पूर्ण त्यातलं नॉलेज घेतलं पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला समजा रेसला एखादा डॉग पार्टिसिपेट तुमचा करायचा आहे, तर पिल्लू घेऊन ते मोठं करून रेसवर उतरण्यापर्यंत त्याचा जो मधला पिरियड, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला एक काय म्हणतो आपण, गुरुची गरज आहे. तर तुम्हाला एखाद्याला विचारायला काय हरकत आहे, बरोबर असं आहे ना. तुम्ही त्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही तुमची वाटचाल करू शकताय. अनिकेत डुबल आहे, असे भरपूर लोक आहेत या शॉन क्षेत्रात. शशी देशमुख आहे, त्यांची राजमुद्रा पळाली. अजून तुम्हाला सांगतो संदीप भाई आहे, आमचे मित्र संदीप भाई आहे, ते सुद्धा या क्षेत्रात टॉपला आहेत. म्हणजे असे चांगल्या लोकांचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर निश्चित तुम्हाला त्यात यश मिळू शकते. त्यांचं मार्गदर्शन, तुमची मेहनत प्लस रिझल्ट, बरोबर असं तुम्ही त्यात हे करू शकता. वैभवदादा, सध्या जे तुमच्याकडे 10-12 शॉन घरी आहेत सध्या, त्यांचा नेमका म्हणजे जेवणाचा प्लॅन वगैरे कसा आहे, औषधं, मल्टीव्हिटॅमिन जे वापरताय तुम्ही, ते सध्या कसं रुटीन कसं आहे तुमचं? ॲक्च्युली आता काय झालं, कॅनलमध्ये डॉग भरपूर असल्यामुळं
त्यांची चपाती आणि भाकरी जी असते आपली ती थोडीशी कमी केलेली आहे, डॉगची संख्या जास्त असल्यामुळे. तर त्यांना आता विविध धान्याची खीर ते फूड असते संध्याकाळचं. नेमकं म्हणजे धान्य काय वापरताय तरी? त्याच्यात गहू असतोय, तांदूळ असतोय, मका असते, सोयाबीन असते, उडीद असतोय, असं ते मिश्रण असते. त्याचबरोबर त्याच डॉग फूडमध्ये पेडेग्री असते, मीट अँड मिल्कची ते असते. त्याच्याबरोबर संध्याकाळचं प्रत्येकाला 300 ते 400 ग्रॅम मटण असते. आणि सकाळचा डाएट सकाळी प्रत्येकाला 5 ते 7 किलोमीटर व्यायाम असतो. 5 ते 7 किलोमीटर व्यायाम नंतर आल्यानंतर ग्लुकॉन डी वगैरे. व्यायाम देण्याची पद्धत कशी आहे? व्यायाम द्यायची पद्धतीतून आम्ही 3 ते 4 श्वान गाडीसोबतच घेऊन जातो. माळात गेल्यानंतर त्यांना पूर्ण ओपन केलं जाते. प्रत्येक व्यायाम वगैरे करून आले की आल्यानंतर त्यांना प्रत्येकाला इथं ग्लुकॉन-डीचं पाणी दिलं जाते, जेणेकरून त्यांना ट्रेस काय येऊ नये म्हणून. ते झाल्यानंतर साधारणतः 10च्या आसपास त्यांना परत सकाळचं दही असते किंवा ताक वगैरे असते, त्याच्याबरोबर पेडिग्री असते, 2-3 अंडी असतात, दुपारी परत दही असते. आणि संध्याकाळच्या आणि सकाळच्या जेवणात त्यांना वाईन कॅल्पी असते 5 मिल प्रत्येकाला, संध्याकाळी 5 सकाळ 5. मल्टीव्हिटॅमिन असते, प्लस प्रोटीन पावडर असते. मल्टीव्हिटॅमिन कोणत्या कंपनीचं वापरते काय? मल्टीव्हिटॅमिन जे चांगल्या स्टँडर्ड कोणत्याही कंपनी असेल तर प्रत्येक कंपनीचं प्रत्येक वेळेला यूज केलेला आहे. म्हणजे जसं वायब्रॅक असेल तुमची, परत इंटास असेल, प्रत्येकचं रिझल्ट घेतलेला आहे. असं आलटून पालटून रिझल्ट घेतलेला आहे. प्लस त्याच्याबरोबर अधूनमधून त्यांना हे असते लिव्हर टॉनिक तर रोज असतेच. डेली लिव्हर टॉनिक किती मिली देतात? 5 मिली असते प्रत्येकाला. एकच वेळ दिवसातून? नाही, सकाळ आणि संध्याकाळ 5 मिली दोन्ही वेळ देतो. का म्हणतर व्यायाम आल्यानंतर जरा जास्त ट्रेस असतोय ना, किंवा तुम्ही जर 7-8 राऊंड जर काढून आला स्पर्धेत, संध्याकाळी जास्त ट्रेस असतोय श्वानाला, त्यामुळे ते रोज चालूच असते त्यांना. तर वैभव, आता हे सगळं तुमचं आता जेवणाचं प्लॅनिंग वगैरे झालं, समजा तुमच्याकडे काहीतरी क्रिटिकल काहीतरी प्रॉब्लेम असतील तर तुमच्याकडे व्हेटरनरी डॉक्टर कोणते असतील स्वतःचे? हो, आहेत की. म्हणजे तुम्ही नेमकं त्याला कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेताय? ज्या वेळेला डॉगला ची अतिशय क्रिटिकल कंडिशन असते त्यावेळेला आदरणीय संदीप डॉक्टर आहेत, संदीप जाधव डॉक्टर साहेब सातारचे, ते इतके कोऑपरेटिव्ह आहेत की त्यांना रात्रीच्या 12 वाजता जरी आपण फोन केला डॉग संदर्भात तरी ते आपल्याला कधीही उपलब्ध असतात. खाली अकलूजचे राजमाने सर आहेत, त्यांनाही कधीही फोन केला तरी ते फोनवरून आपल्याला काय असेल ती ट्रीटमेंट सांगतात. खूप क्रिटिकल क्षण असला तर आम्हाला तिथं घेऊन जावं लागतं. आणि अदरवाईज बाकीच्या ट्रीटमेंट आहेत ते सहसा आम्ही घरी शिकलेलो आहे. हां, की बाबा समजा थोडंसं ट्रेस असेल, सलाईन वगैरे, मग डॉक्टर तिकडून आम्हाला गाईड करतात, इकडे आम्ही ते लावून घेतो. असं काय प्रायमरी आपण काही कसं असतं ऐन वेळेला जर समजा एखादं काय थोडंसं त्याला लचक वगैरे आली, मेलोनिक्स म्हणा किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये काय म्हणा, तर ते साधारणतः आता एवढ्या 10 वर्षाच्या कालखंडात पाठच झालेलं आहे आमच्या, की काय दिलं पाहिजे त्याला, काय नाही. आणि असं काही जर क्रिटिकल कंडिशन असेल तर डॉक्टर उपलब्ध असतात 24 तास. वैभव, आता सध्या तुमच्याकडे आपला सुपरस्टार डॉग जो मेस्सी आहे त्याच्याबद्दल काही डिटेल आपल्याला सांगू शकता? सुपरस्टार डॉग मेस्सी साधारणतः 3 वर्ष झालं महाराष्ट्रात आणला अतुल पवारांनी. आणल्यानंतर 3 वर्ष झाली? हा. तर 3 वर्षात मला वाटतं साधारणतः भरपूर फिमेल याच्याकडून मेट झाल्या. याचं आता नेमकं प्रॉपर एज किती आहे? पूर्ण प्रॉपर एज साधारणतः बघायला गेलं की त्याच्याकडे आले की सगळे बघितल्यावर असं म्हणतात की खूप हेल्दी आहे, खूप चांगला श्वान आहे, समोर बघितल्यावर असं वाटतंय. पण ऍक्च्युली तो जास्त वयाचा आहे. त्याचं वय साधारणतः आता रनिंग 8-8.5 वर्ष आहे असं आहे त्याचं वय. आता सध्या 4-4.5 वर्षाच्या वर वाटत नाही असा आहे तो. तो एकदम हेल्दी ठेवलेला आहे. गॉड गिफ्ट म्हटलं तरी चालेल तो आमच्यासाठी. तर असं काय याची हाईट वगैरे काय मोजली किंवा आता सध्या वेट काय, बॉडी वेट काय ठेवतात? बॉडी वेट साधारणतः तिथं आता सध्या 40 ते 42 किलो आहे. त्याची लाईन लेंथच्या त्याच्या शारीरिक रचनेनुसार त्याचं वजन जास्त आहे. तर प्रोड्यूस नेमके कसे टाकतोय, म्हणजे कलर मार्किंग वगैरे काय? कलर मार्किंग ह्याचं स्वतः ह्याच्यावरती वाघा पांढऱ्या कलरचं ह्याचं कलरची पिल्लं होतात. प्लस याची आई स्मार्ट गर्ल म्हणून इम्पोर्ट होती, पंजाबमध्ये आहे सध्याला. ती काळा पांढऱ्या कलरची आहे, म्हणजे आपल्या इथं बांडा कलर म्हणतात त्याला. तिचा कलर कुठे आहे? ब्लॅक अँड व्हाईट कलर. ब्लॅक अँड व्हाईट कलर. तर आईच्या ह्याच्यावर पण ह्याच्या लाईनच्या पिल्लं जातात. प्लस ह्याच्या लाईनवर अजून लाल वाघी
काळी वाघी असे पिल्लं याला होतात. काळे होतात. म्हणजे याचा बाबा सगळ्यात सुपरस्टार डॉग पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रात ज्याची जास्त पिल्लं पळाली, ज्याच्यामध्ये 2 लाईन आहेत, एक तर मॅजिकल ब्रूस आणि एक मीट मिलेटर. त्या मीट मिलेटरचा हा डायरेक्ट बच्चा आहे. तर बघा मित्रांनो, जो पंजाबमध्ये सुद्धा सगळ्यात सुपरस्टार डॉग होता मीट मिलेटर, तर त्या मीट मिलेटरचा हा डायरेक्ट बच्चा आहे. याची आई इम्पोर्ट, बाबा इम्पोर्ट आहे. म्हणजे आई आणि बाप दोन्ही इम्पोर्ट आहे. याचा भाऊ पण ह्याच्या भावाची पिल्लं पण चांगली पळतात. जो आता आमचे मित्र अमरभाऊ पटेल त्यांच्याकडे आहे रोनाल्डो. तो याचा सक्का भाऊ. हा सक्का भाऊ. म्हणजे एका लिटर मधले दोघं आहेत. सख्खे बहीण भाऊ, सख्खे भाऊ. याची बहीण एक आहे पंजाबमध्ये, वाघ्या कलरची. तिचे पण बच्चे आता पळायला लागले पंजाबमध्ये. वैभव दादा, आता सध्या मेसीची स्टड फी वगैरे तुम्ही काय घेताय, किती कशी काय? मेसीची स्टड फी सध्याला ओरिजिनलची फिमेल जर असेल तर तिला डबलला 15,000 आणि सिंगलला 10,000 रुपये आणि क्रॉस ग्रेहाउंडला 8,000 रुपये. मला सांगा, डबल मीटिंग करणं कधी पण चांगलं की सिंगल मीटिंग, म्हणजे नेमकं कसं काय, तुमचं नेमकं मत काय याबद्दल? मी असा मताचा आहे की आता आमच्या कॅनलमध्ये सध्या 2 कॅनल आहेत. मेसी इथं आहे. मेसी साधारणतः मला वाटते 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही सेल केला होता. आमचे मित्र मेजर महेश जाधव कांचनपूरचे. तर त्यानंतर मेजर कसं तिथं सैन्य दलात असल्यामुळं जास्त शॉनावर लक्ष नसलं, परत तो इकडे आणला. तर आता तिकडल्या कॅनलवरती 2 शॉन आहेत. एक तर आपला अपेक्स आणि व्हाईट प्रिन्स म्हणून आहे, डायरेक्ट 010चा, आणि इथे हा आहे. तर त्यांचे स्टड फी वेगळे आहेत आणि ह्याची स्टड फी वेगळे आहे. ते डायरेक्ट इम्पोर्ट आहेत, त्यामुळे त्यांची स्टड फी वेगळे आणि ह्याची स्टड फी वेगळे आहे. तरी पण मी काय म्हणतोय, समजा एखाद्याला फिमेल मेट करायची, तर सिंगल मीटिंग कधी पण चांगलं की डबल मीटिंग, म्हणजे असं काय रिझल्टला नेमकं काय प्रॉब्लेम? रिझल्टचा काय एक समज आहे की डबल मीटिंग भरल्यानंतर कन्फर्मेशन जास्त असते म्हणून. पण मेसीचा असं वैशिष्ट्य आहे की एकदा जर फिमेल त्याच्याकडून मेट केली तर सहसा फेल जात नाही. इम्पोर्टच्या शॉनांचं जास्तीत जास्त मीटिंगचं टायमिंग 12, 13 ते 16 मिनिट असते. याचं एक रेकॉर्ड आहे, 49 मिनिट्स त्यांना रेकॉर्ड केलेला आहे एका फिमेलला. त्यामुळं मला नाही वाटत की ह्याला डबल मेट करावं लागत असेल म्हणून. फिमेलवर पण डिपेंड राहत असेल किंवा मालकावर डिपेंड राहत असेल की बाबा त्याने दिवस नेमके किती चेक केलेत आणि समोरची फिमेल पण हेल्थी आहे का. बरोबर. आता साधारणतः मला वाटतं आमच्या अपेक्स कडून सिंगल मीटिंगच केलेले आहेत भरपूर फिमेल, सगळ्या फिमेल लागलेल्या आहेत. असं आहे, म्हणजे तुमचा डॉग जर हेल्थी असेल, फिट असेल आणि समोरची फिमेल पण फिट असेल तर सिंगल मीटिंग मध्ये 8-9 पिल्लं याला तर होतात. अपेक्सची 8-9ची क्वांटिटी आहे, 10ची आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पिल्ला असं किती काउंट टाकलाय काय? सगळ्यात जास्त 11 पिल्लाचा काउंट आहे त्याचा. हा, आणि आता साधारणतः या श्वान क्षेत्रात याची पळणारी पिल्लं म्हटली तर तुम्ही परवा दिवशी जो श्वान आपल्याला सोडून गेला तो शंकर 1130 ज्युनियर मेसी, खूप छान पळत होता श्वान. तो पळाला. त्याचा भाऊ एक आहे बॉस म्हणून, तो चांगला पळतोय. आपल्या कनेरी मठमध्ये फ्लाय शोवरच्या मीटिंग केला होता विनोद दादांचा. तर त्यांच्याकडे तो आता बुस्टर किंग म्हणून आहे, तो चांगला पळतोय. त्यांच्यात एक धारा 111 म्हणून एक फिमेल आहे ओमकारकडे, तर ती पण चांगली पळते. लंकाला मीट केला तर त्याचा बाळासाहेब म्हणून चांगला पळतोय शॉन. आणि त्याच ह्याच्यात मर्दानी म्हणून एक फिमेल चांगली पळते. आमचे मित्र डॉक्टर रोहन गोडके यांची मेसी गर्ल म्हणून छान पळते मादी. आमचे मित्र कृष्णा कापसे यांच्याजवळ एक डार्लिंग म्हणून फिमेल आहे, जी आता मीट केली होती. आपल्या सगळ्यात महाग डाव जो आहे पंजाबचा त्याच्याकडून मीट केली, डार्लिंग जनरस एनर्जीकडून, ती पळते ह्याची. आणि आता अपकमिंग मध्ये आमचे मित्र आहेत तुषार वागच कंदरचे, त्यांची लाडी म्हणून फिमेल आहे. 9 महिन्याचे पिल्ला आहेत आता. साधारणतः त्यांची हाईट एवढी आहे. मग ते अपकमिंग स्टार आहेत, ते आता पळतील. रुबी म्हणून एक फिमेल आहे पुशी, त्याची एक 5 महिन्याची बच्चे आहेत त्याची. म्हणजे एकंदरीत रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. रिझल्ट चांगला आहे त्याचा. आई बाप इम्पोर्ट असल्यामुळं रिझल्ट चांगला आहे. लाईन चांगली आहे त्याची त्यामुळे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याची जी पिल्लं जी पैदास होते त्याची लाईन लेंथ, उंची, वेट हे इतर डॉग पेक्षा जरा जास्त येते. बरोबर. हा इंडियन असून सुद्धा याची पण हाईट सध्याला म्हणजे जे कोणी श्वान प्रेमी ज्यांना उंच लांब असे पिल्लं पाहिजे असतील ते ह्याचं सिलेक्शन करतात. असं वैभव, आता सध्या एक 10-12 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तर तुमचा असं काहीतरी एखादा अविस्मरणीय क्षण असेल की जो तुम्ही म्हणजे विसरू शकत नाही,
असा एखादा कोणता क्षण आहे का तुमच्या या क्षेत्रातील? शॉन क्षेत्रात ज्या वेळेला आम्ही बक्षिसांना पात्र व्हायला लागलो, जसे जसे आमच्याकडे चांगले शॉन निर्माण झाले, त्यात जॉला असेल, कस्तुरी असेल, बिकी बॉय असेल, क्रॉस ग्राउंडमध्ये पडत असताना चिक्या असेल, मोना असेल, पायल असेल. अविस्मरणीय क्षण सांगायला गेलं तर तसे भरपूर आहेत की जे बघितल्यानंतर आम्हाला पण आमच्या शॉनांचा आम्हाला अभिमान वाटतो. असे जसे मगराच्या निमगावला मैदान होतं, आमचे मित्र चितळीचे बाबुराव मुस्कर म्हणून, त्यांचा जगदम एक्सप्रेस वॉन्टेड नावाचा शॉन आहे, त्याची आणि ज्वालाची फायनलला तिथं गाठ पडली होती. ज्वाला अगोदर थोडीशी काही दिवस आजारी होती, त्यानंतर अचानकच तिला त्या मैदानात नेल्यानंतर फायनलला असं झालं, मी त्यावेळेला नव्हतो, फायनलला दोन्ही शॉन गेले. पहिल्या फायनलला ज्या वेळेला फेरा सुटला त्यावेळेला समान आले, परत दुसऱ्यांदा फेरा घेतला, दुसऱ्यांदा समान आले. त्यानंतर आमचे मित्र बाबुराव मस्कर यांनी मला कॉल केला की काय करायचं म्हणून. तर म्हणलं ग्राउंड, महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशनच्या नियमानुसार टॉस करा म्हणून. म्हणजे आजपर्यंत मी ज्या वेळेला शॉन क्षेत्रात शॉन शर्यत खेळलोय, माझ्या शॉनांना असे भरपूर वेळा डबल फेरे झाले, पण मी त्या डबल फेऱ्यात कधीच हारलो नाही. म्हणजे ते एक प्लस पॉईंट होता माझा. आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला मादी पळायला गेली त्यावेळेला आम्ही असा निर्णय घेतला की टॉस करूया म्हणून. आणि बाबुरावांचं म्हणजे त्यांचं एक असं वैशिष्ट्य होतं की टॉसमध्ये ते कधीच हारले नव्हते. त्यावेळेला टॉस झाला आणि त्यांचा शॉन जिंकला. आणि माझं पण रेकॉर्ड अबाधित राहिलं की मी पण पळून कधी हारलो नाही, म्हणजे डबल फेरावून. असा तो एक किस्सा होता. आणि 2016ची डर्बी ज्या वेळेला झाली त्यावेळेला आमच्याकडे चिक्या नावाचा शॉन होता क्रॉसमध्ये, जो क्रॉस बंद झाल्यानंतर ओरिजिनलमध्ये ज्या वेळेला ते शॉन पार्टिसिपेट करायला लागला, सलग 2 मैदान त्यानं ओरिजिनलचे सर्व शॉन मारले होते. आपल्या इथं सोहली म्हणून गाव आहे, तिथं त्यानं 1 नंबर केला. शॉन क्रॉस ग्राउंड असून ओरिजिनलच्या ह्याच्यात पार्टिसिपेट करून सुद्धा त्याने फायनल 1 नंबर केला. दुसऱ्या मैदानात पण त्यानं आपल्या इथं वाटारच्या तिथं दुसऱ्या मैदानात परत एकदा नंबर केला. तो एक असा क्षण होता की क्रॉस ग्राउंडच्या शॉनानं ओरिजिनलमध्ये जाऊन नंबर केला. आणि 2016चा एक किस्सा असा होता की आमच्याकडे जॉलाचा मामा बारूद म्हणून एक शॉन होता, जो कधी असा पळून हारला नाही. त्याला एक अशी सवय होती की जास्त त्याला सहन नाही झालं की तो शॉनाच्या पुढे जर असला तरी थांबायचा. आणि 2016च्या डर्बीला मी असं मला वाटत होतं की त्याची बहीण सोना नंबर करेल पारगाव डर्बीला. ती 4थ्या राऊंडला बाहेर पडली. माझे मित्र होते येळगावचे छोटू भैया, त्यांच्या बरोबर तात्या म्हणून एक त्यांचे सहकारी होते, त्यांच्याकडे मार्शल नावाचा शॉन होता योगेश भाईकडून घेतलेला. मला वाटत होतं तो चिक्या आणि तो मार्शल हे ह्या डर्बीत कुठेतरी पहिल्या 10 मध्ये पार्टिसिपेंट होतील, नंबरमध्ये येतील. पण असं झालं की ते दोघेही दुसऱ्या राऊंडला बाहेर पडले. आणि ज्या शॉनावर माझा विश्वास नव्हता त्या शॉनानं पारगाव डर्बीला 7वा नंबर केला बारूद. म्हणजे ते माझ्या कधी लक्षातही नव्हतं की हा नंबर इथं करेल म्हणून. माझी पण ती पहिलीच डर्बी होती, म्हणजे मी लाईव्ह जर प्रत्यक्ष रेस बघितली तर पहिली पारगाव डर्बी बघितली होती. आणि शॉन पण तो असा होता की भरपूर एकदम असा हेल्दी होता. त्याचं वेट 42 kg होतं, 42 kgला पळत होता तो. पण त्या डर्बीला त्यानं म्हणजे असं आमचं वेगळंच नाव केलं की ज्याला आम्ही कधी गृहीत धरला नव्हता. जसा म्हणतो ना की आपल्यात 4 घोडे आहेत आपल्याकडे, त्यात एक लंगडा घोडा आहे, तसा तो लंगडा घोडा होता, पण तो त्या दिवशी चालला. असं एक तो क्षण होता. आणि ज्वालाचे परत म्हणायला गेलं तर अजून असं आहेत की राजमुद्रा बरोबर तिची सगळ्यात जास्त फाईट झाली. कधी ती जिंकली, कधी राजमुद्रा जिंकली, पण आम्ही कधी असा म्हणजे गर्व केला नाही त्यावेळेला. शशी आणि मी दोघांचे शॉन जिंकले तरी एकामेकाच्या गाड्यात पडून तो आनंद व्यक्त करायचो. तिनं परतनं मला वाटतंय मार्चच्या ह्याच्यात आपल्या खानापूरच्या डर्बीला मोटरसायकल जिंकली. तो एक क्षण म्हणजे भरपूर क्षण सांगण्यासारखे आहेत, पण हे काही क्षण असे आहेत की जे आम्ही कधी विसरू शकत नाही असे. तर मित्रांनो, वैभवदादांकडून आपण सर्व डिटेल घेतले आता. तर वैभवदादा, आता या क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष आहे, तर नेमके यातून तुम्ही कमावलंय काय? शॉन क्षेत्रात आता मला साधारणतः 11-12 वर्ष झाली. शॉन क्षेत्र खेळायचं म्हटलं तर थोडंसं आर्थिक पाठबळ पाहिजे. बरोबर. या आर्थिक पाठबळ मला आमचे वडील, आमचे चुलते यांच्याकडून मिळालं, जेणेकरून चांगले शॉन मी घेऊ शकलो. शॉन क्षेत्रात काय गमवलं ह्याच्यापेक्षा
प्रसिद्धी तर मिळालीच मला, प्रसिद्धी मिळाली, आर्थिक स्रोत निर्माण झाला, पण याचबरोबर सगळ्यात जास्त काय कमवलं असेल तर मित्र कमवले. म्हणजे श्वान क्षेत्रात फार जुन्यापासून म्हटले तर तुम्ही अनिल दाते सरावणी, खैरमोडे अण्णा, शिर्के बापू, दिनकर शेठ म्हणले, राहुल शेठ म्हणले, अतुल पवार, अनिकेत डुबल, वर योगेश भैया. इकडल्या भागात सातारा भागात तुम्ही जर गेला तर सचिन वाघमळे असतील, परत आदित्य नलवडे ब्रदर्स असतील, इकडे पुशेगावमध्ये विकास आबा असतील, संदीप भाई असतील, शशी देशमुख असेल, कृष्णा कापसे असेल. इकडल्या खालच्या भागात जर तुम्ही आला माळशिरसचे विशाल भाऊ असतील, कंदरचे तुषार भाऊ असतील, इकडं गणेश शिंदे पंढरपूरचे असतील, तुमच्या भागात तुम्ही आहे स्वतः, अजून आमशीचे पाटील आहेत, सतीश पाटील आहेत, प्रताप गायकवाड आहेत, महेश पाटील कागलचे, महेश पाटील आसुर्ले पोर्लेचे. अजून इकडल्या भागात गेला तर तुम्ही धनाजी जाधव आहेत, सुहास शेठ विकळे आहेत, अजिंक्य महाजन आहेत, बाबूराव मस्कर आहेत, सचिन शिंदे आहेत. अजून तुम्ही इथं पुणे भागात जर गेला सागर नाना पुढे आहेत, मयूर पाटाळे आहेत, सायलेंट किलरचे मालक. म्हणजे असे भरपूर लोक आहेत. सूरज भाई गाडी आहेत एक्सेलचे. पडल्यापासून तुम्हाला तुमच्या गावापासून भरपूर अंतरावरचे म्हणजे मला वाटतं हजारो किलोमीटरची मित्र सुद्धा आपले ओळखी झाले या क्षेत्रामुळे. श्वान शर्यत क्षेत्रात म्हणजे असं झालं की उद्या मला इकडून ते इकडून, पुढून ते पाठीमागून कोणत्याही भागात गेलं तरी अडचण काही येऊ शकत नाही. म्हणजे एवढे मित्र मी निर्माण केले. श्वान शर्यत क्षेत्रात सगळ्यात जास्त काय फायदा झाला तर मित्र मिळवले. सातारा भागात तुमचे प्रकाशभाऊ मागावकर असतील, जवळचे मित्र आहेत आमचे, सूरज भाई एक्सळचे आहेत. म्हणजे भरपूर श्वान क्षेत्रात मित्र मिळाले. तर फक्त आपलं हा तुमचा जो नाद आहे किंवा जो हा तुमचा छंद आहे हा गावापुरता मर्यादित न राहता पूर्ण जवळजवळ तुमच्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक राज्य, पंजाब राज्यापर्यंत हा आपला नाद. कर्नाटक राज्यात म्हटले तरी समाधान आसंगे असतील, ते वैभव म्हणून असतील, काशेगावचे सरकार असतील, इकडे छोटूबाई असतील कराडचे, भरपूर लोक त्या निमित्तानं मित्र झाले. उद्या कोणतीही जरी अडचण आली तर ते मदत करू शकतात. श्वान शर्यत क्षेत्रात पैसा, प्रसिद्धी याच्या व्यतिरिक्त चांगले मित्र मिळाले की जे पैशापेक्षाही अनमोल आहेत, असे काही मित्र मिळाले. ठीक आहे. तर वैभव सध्या आपण हे नवीन जे रॉयल लाईफ विथ पेट्स आपण जे नवीन युट्यूब चॅनल चालू केले, तर या चॅनलबद्दल नेमकं तुमचं मत काय किंवा या चॅनलचा जेणेकरून जे नवीन ग्राउंड सध्या ठेवतो त्यांना काय फायदा होऊ शकतोय का? आपण जो हा उपक्रम राबवलाय ना तो सगळ्यात स्तुत्य आणि खूप छान उपक्रम आहे. जे नवीन नवीन मुलं येणार आहेत की ज्यांना वाटते ग्राउंड आपण त्याचं पालन करावं, तर ते तुमच्या व्हिडिओच्या मार्फत त्यांना असं इतकं भरपूर असं सखोल ज्ञान मिळू शकतंय की जे ते बघून त्या आपल्या श्वानावरती ते काम करू शकतात की आपण श्वान कसा तयार करू शकतोय. असे जसं बैलगाडी क्षेत्रात 2-3 चॅनेल आहेत ज्याच्यामुळे जे जुने बैल होऊन गेलेत किंवा आता अपकमिंग जे बैल आहेत त्यांची माहिती सर्वांना मिळाली, जेणेकरून माणसांनाही त्या बैलांच्या बद्दल माहिती मिळते. तसा आपला चॅनल आहे. तर आपण हा चॅनल काढून मला वाटतं एक प्रकारे सर्वांना मदतच केली आहे. तर वैभव आता सध्या आपण आपल्या चॅनल तुम्ही वेळ दिलाय, आता मला फक्त तुमचं मेस्सी व्यतिरिक्त जे बाकीचे डॉग आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. तर आपण सध्या केनलवर जाऊन तुमच्या त्याबद्दल डिटेल घेऊया. ठीक आहे. याचं नाव आहे मेस्सी. हा स्मार्ट गर्ल, इम्पोर्ट स्मार्ट गर्ल आणि इम्पोर्ट मेट मिलिटरच्या पोटचा आहे. याचं वजन सध्या आहे 42 किलो. याचं नाव आहे रॉकेट. याला आम्ही बिकी बॉय म्हणून म्हणतो. याची लाईन आहे महाराष्ट्र चॅम्पियन बिकी आणि MI एक्सप्रेस रॉकीचा पोटचा आहे. याचं वय आहे 3.5 वर्ष आणि याचं वजन आहे 28 किलो. नाव आहे I10. हिच्या आईचं नाव आहे बर्लिन आणि हिच्या बाबाचं नाव आहे इम्पोर्ट बिग कशिनो. हिचं वय आहे आता 2 वर्ष आणि हिचं वजन आहे आता 24 किलो. हिचं नाव आहे कस्तुरी. हिचं वय आहे 3.5 वर्ष. आईचं नाव महाराष्ट्र चॅम्पियन बिकी आणि बापाचं नाव MI एक्सप्रेस रॉकी. तर मित्रांनो, जो आता आपण सध्या मगाशी चर्चा याच्यावर केली होती, ज्वाला महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सर्वात यशस्वी फिमेल जे आहे त्यामध्ये एक सर्वात यशस्वी फिमेल जे वैभव भाई यांच्या नावावर सध्या पहिली किंवा तिनं वैभव यांच्या नावावर तिचं नशीब आजमावलं अशी फिमेल आहे जिचं नाव आहे ज्वाला. आणि श्वान शर्यत क्षेत्रातील सर्व नियमावलीमध्ये बसून तिने एक्सप्रेसची पदवी जी आहे तिला गवसणी घातली. कोणती पदवी दिलेली आहे एक्सप्रेसची? आझाद एक्सप्रेस ज्वाला. तर बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्या चांगल्या पडलेल्या फिमेल आहेत त्या फिमेलमध्ये आणि एक्सप्रेस उपाधीची मानकरी ज्वाला. तर वैभव हिच्याबद्दल थोडी डिटेल सांगा मला. हिची डिटेल ही पंजाबवरून आणलेली मी फिमेल सोना. तिला शंजूबा पवार पारगावकर यांचा आयर्लंड इम्पोर्ट कर्मा मीट केला होता. त्याच्या पुढची पैदास आहे.
आणि वयाच्या मला वाटतं हिनं 14व्या-15व्या महिन्यात पहिला नंबर केला पळसगाव डर्बीला. पळसगाव डर्बीनंतर परत तिनं आपल्या ह्याचं खानापूरचं मोटरसायकलचं मैदान जिंकलं 1 नंबरनं. त्यानंतर मगराच्या निमगावमध्ये 2 नंबर केला, पुशीसावळीत 2 नंबर केला, शामगावमध्ये 1 नंबर केला, अजून आपल्या चिलेवाडीत 1 नंबर केला. पुशेगावमध्ये सगळ्यात मोस्ट जी रक्कम होती 30,000ची विकास आबा जाधव यांच्या वाढदिवसाची, तिथे 1 नंबर केला. ते खोजीमध्ये आमच्याकडे पण हिचा नंबर झाला होता, हा पहिला नंबर झाला होता. बिल्डर सोबत फेरा झाला होता हा फायनलला. म्हणजे अशा भरपूर रेस तिनं जिंकल्यात आणि सगळ्यात जास्त वेळेत एक्सप्रेस झाली, लवकर एक्सप्रेस झाली सगळ्यात लवकर एक्सप्रेस. हा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अतिशय नामांकित फिमेल आहे ज्वाला. आझाद एक्सप्रेस नावानं या फिमेलला सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओळखलं जातं. तर वैभवदा, या पिल्लाबद्दल काही डिटेल सांगताय? या पिल्लाची आई इम्पोर्ट बाराकोंडा आणि बॉब सॅलीच्या पुढची आहे, जी आदित्य नलवडे यांच्याकडे आहे. तिला मेसी मीट केला होता. मेसी आणि त्या फिमेलचा हा मेल बच्चा आहे, 2 महिन्याचा. 2 महिने. हां. हा सध्या तुम्ही सध्या घरी ठेवणार आहे की कसं? हा आता सध्या आम्ही घरीच ठेवणार आहे. मेसीची आठवण. 2 महिने. 2 महिन्याचा आहे. तर बघा मित्रांनो, किती हेल्दी पिल्लू आहे. 2 महिन्याचं पिल्लू आहे. मेसी ज्याचा बाप आहे, आपण ज्याच्यावर फोकस केला होता त्या मेसीचं हा मुलगा आहे. 2 महिन्याच्या वयाच्या मानानं पिल्लाची वाढ पण चांगली आहे, ग्रोथ एकदम चांगली झालेली आहे पिल्लाची. वैभवदा, या पिल्लांबद्दल काय डिटेल? ही पिल्लं माझ्याकडं क्रॉस ग्रेहाउंड मध्ये जी सगळ्यात जास्त फिमेल पळाली पायल, जी किसनांना वाघ यांच्या सम्राट म्हणून एक शॉन आणला होता त्यांनी, तांबडा कलरचा. हा रायगावचे. त्याच्या पुढची फिमेल आहे 11 वर्षाची. तिला आता आम्ही मेसी मीट केला होता. त्या पायलचे आणि मेसीचे हे 3 बच्चे आहेत. एक फिमेल आहे, ही हा मेल आहे आणि हा एक मेल आहे. आता सध्या तुम्ही घरी ठेवणार आहे की? हे आता आम्ही 2 घरी ठेवणार आहेत आणि हा एक आमचे मित्र आहेत पंजाबचे, त्यांना गिफ्ट म्हणून जाणार आहे. तर वैभवदा, आता आपण इचलकरंजीमधून खास तुमच्याकडे भेटीसाठी आलो. आपण प्रत्यक्ष आज मेसी सुद्धा बघितला. आता पण मी फक्त नाव ऐकत होतो, फोटो व्हिडिओ बघितले होते, पण प्रत्यक्षात आज आपण मेसी बघितला. आपण इथं आलोय, तुम्ही आज आपल्या चॅनलला मोलाचं सहकार्य दिले. मेसीबद्दल पूर्ण डिटेल सुद्धा मिळाली. तर आपल्या चॅनलतर्फे मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद.